नमस्कार. आज आपण बघणार आहोत पुढची एंडोक्राइन ग्लँड ॲड्रिनल कॉर्टेक्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईफ सेविंग ग्लँड्स ऑर द इसेन्शियल एंडोक्राइन ग्लँड्स. इतकं याचं आपल्या शरीरामध्ये महत्त्व आहे. कारण इफ देर इज अ ॲब्सेन्स ऑफ ॲड्रिनोकॉर्टिकल हार्मोन्स इट कॉजेस डेथ विथिन 3 to 15 days. जर समजा काही कारणामुळं हे जे ॲड्रिनोकॉर्टिको हार्मोन जे असतात ते समजा ॲबसेंट राहिले तर मानवी शरीराची 3 ते 15 दिवसामध्ये मृत्यू होऊ शकतो. इतकं हे हार्मोन महत्त्वाचे आहेत. सो दे आर कॉल्ड ॲज लाईफ सेविंग ग्लँड्स. आणि जे ॲड्रिनोमेड्युलरी ग्लँड जे असतात म्हणजे ॲड्रिनोमेड्युलरी जे ग्लँडचे हार्मोन जे असतात ते समजा जर कमी झाले समजा तर जो काही आपला मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस असतो त्याची लढण्याची ताकद पण आपली खूप कमी होत जाते. त्यामुळे ह्या ग्लँडचं इतकं महत्त्व असतं. देन पहिलं पार्ट आहे फंक्शनल ॲनाटॉमी. तर प्रत्येक ग्लँड ही आपल्या शरीरामध्ये मुख्य 2 ग्लँड असतात. ॲड्रिनल ग्लँड जे असतात ते आपल्या शरीरामध्ये 2 असतात आणि यांचं लोकेशन असतं ते किडनीच्या वरती असतं. आता आपण डायरेमध्ये बघू शकतो किडनी आहे आणि किडनीच्या वरती येलो कलरमध्ये ॲड्रिनल ग्लँड आहे. आता किडनीच्या वरती याचं लोकेशन आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुप्रारिनल ग्लँड. याचं वजन असतं 4 ग्रॅम. ॲड्रिनल ग्लँड जे असते हे मुख्यतः 2 भागांनी बनलेले असते. एक म्हणजे कॉर्टेक्स बाहेरील भाग आणि दुसरा मेडुला म्हणजे आतील भाग. मेडुला हा 20% असतो तर कॉर्टेक्स भाग हा 80% ऑक्युपाय केलेला असतो. पण हे जे 2 पार्ट्स असतात ह्यांचं डेव्हलपमेंट, स्ट्रक्चर, फंक्शन हे पूर्णपणे वेगळं असतं. ॲड्रिनल मेडुला जो असतो इट डेव्हलप्स फ्रॉम द न्यूरल क्रेस्ट which gives origin to sympathetic nervous system. So its secretions and functions resemble that of the sympathetic nervous system. म्हणजे जर आपण मेडुलाचे फंक्शन्स बघितले तर ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमसारखेच जवळपास दिसतात आपल्याला. आणि ॲड्रिनो कॉर्टेक्स हे डेव्हलप होतं फ्रॉम मिसोनेफ्रॉन्स. जे मिसोनेफ्रॉन्स हे रेनल टिश्यूला फॉर्म करतात. ॲड्रिनल कॉर्टेक्स जो असतो ते टोटली वेगळे असे हार्मोन सिक्रेट करतं. दे आर कॉल्ड ॲज कॉर्टिकोस्टेरॉइड्स. देन पुढचा पॉईंट आहे हिस्टॉलॉजी. आता ॲड्रिनल कॉर्टेक्स जो असतो ह्यामध्ये मुख्यतः 3 लेयर्स असतात स्ट्रक्चरमध्ये. आउटर जे असतं इट इज कॉल्ड ॲज झोना ग्लोमेरुलासा. सेकंड इज मिडल लेयर विच इज कॉल्ड ॲज झोना फॅसिक्युलाटा. अँड थर्ड इज इनर लेयर विच इज कॉल्ड ॲज झोना रेटिक्युलॅरिस. आता ॲड्रिनल कॉर्टेक्सचे मुख्य 3 हार्मोन असतात आणि त्यांना म्हटलं जातं कलेक्टिव्हली ॲड्रिनोकॉर्टिकल हार्मोन्स ऑर कॉर्टिकोस्टेरॉइड्स. जे हार्मोन ॲड्रिनल कॉर्टेक्समधून सिक्रेट होतात दे आर कॉल्ड ॲज ॲड्रिनोकॉर्टिकल हार्मोन्स ऑर कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आता याच्या फंक्शनवरून ह्याचं मुख्यतः 3 क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक म्हणजे मिनरल कॉर्टिकॉइड्स, सेकंड इज ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड थर्ड इज सेक्स हार्मोन्स. आता ते सिंथेसिस बघूया आपण ह्या 3 हार्मोनचं. तर हे जे 3 जे हार्मोन आहेत ऑल ॲड्रिनोकॉर्टिकल हार्मोन्स आर स्टेरॉइड इन नेचर अँड दे आर सिंथेसाइज्ड मेनली फ्रॉम कोलेस्टेरॉल. आता जे कोलेस्ट्रॉल जे असते इट इज ॲब्सॉर्ब्ड डायरेक्टली फ्रॉम द सर्क्युलेटिंग ब्लड. काही स्मॉल क्वांटिटीज कोलेस्ट्रॉल जे असते इट इज ऑल्सो सिंथेसाइज्ड विदिन द कॉर्टिकल सेल्स फ्रॉम ॲस्टिल कोएन्झाइम ए. आता जे ट्रान्सपोर्ट बघूया. पहिलं जे आहे मिनरल कॉर्टिकॉइड्स दे आर ट्रान्सपोर्टेड इन ब्लड बाय बाइंडिंग विथ प्लाझ्मा प्रोटीन नोन ॲज ग्लोब्युलिन. यापैकी 50% हे या बाइंडिंग प्रोटीनबरोबर ट्रान्सपोर्ट होतं तर 50% इज इन द फ्री फॉर्म. दुसरा आहे ते ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. तर हे बाइंड होतं एका प्रोटीनला विच इज कॉल्ड ॲज ग्लुकोकॉर्टिकॉइड्स बाइंडिंग प्रोटीन ऑर ट्रान्सकॉर्टिन. जवळजवळ 94%
हे ह्या प्रोटीनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होतं. तर 6% जे असतं इट इज फाउंड फ्री इन प्लाझ्मा. अँड नेक्स्ट इज सेक्स हार्मोन. दे आर ट्रान्सपोर्टेड बाय बाइंडिंग विथ अनदर प्रोटीन नोन ॲज सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन. तर बघितलं आपण प्रत्येक हार्मोनचं ट्रान्सपोर्ट हे वेगवेगळ्या प्रोटीनच्या माध्यमातून होत असतं आणि प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. म्हणजे ग्लोब्युलिन असू दे किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड बाइंडिंग प्रोटीन म्हणजे ट्रान्सकॉर्टिन किंवा सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन या माध्यमातून ह्यांचा ट्रान्सपोर्ट असा होत असतो. आता हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड जे असतात दे आर डिग्रेडेटेड मेनली इन लिव्हर अँड कॉन्ज्युगेटेड टू फॉर्म ग्लुकोरोनाइड्स अँड टू लेसर एक्सटेंट फ्रॉम सल्फेट्स. आता 25% जे असतं कॉर्टिकोस्टेरॉइड्स दे आर एक्सक्रिटेड इन बाईल अँड फिसेस अँड रिमेनिंग 75% इन द युरिन. आता पहिलं आहे ते 3 जे मुख्य हार्मोनचे आहेत कॉर्टेक्सचे त्यातला पहिलं मुख्य हार्मोन म्हणजे मिनरल कॉर्टिकॉइड्स. These act on the minerals or electrolytes, so they are called as mineral corticoids. मिनरल्स म्हणजे काय थोडक्यात तर सोडियम पोटॅशियम हे जे असतात त्यांच्यावर काम करतं म्हणून दे आर कॉल्ड एज मिनरल कॉर्टिकॉइड्स. ह्यात मुख्य 2 हार्मोन असतात. एक म्हणजे अल्डोस्टेरॉन अँड सेकंड इज 11-डीऑक्झी कॉर्टिकोस्टेरॉन. पहिला आहे ते अल्डोस्टेरॉन, सेकंड इज 11-डीऑक्झी कॉर्टिकोस्टेरॉन. द नेक्स्ट इज सिक्रेशन. दे आर सिक्रेटेड बाय झोना ग्लोमेरुलासा म्हणजे आउटर लेअरमधून ते सिक्रेशन होत असतं. यांचा हाफ लाईफ असतो 20 मिनिटं. आता याचे फंक्शन्स बघूया आपण. तर इट इज कॉल्ड ॲज लाईफ सेविंग हार्मोन. आता फंक्शनमध्ये पण आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे. आता हे जे 2 हार्मोन बघितले आपण त्यापैकी 90% जे हार्मोन जे असतं ॲक्टिव्हिटी जे असते इट इज बाय अल्डोस्टेरॉन. It is by aldosterone. So aldosterone is called as life-saving hormone. जर समजा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल समजा कमी झाले तर मनुष्य शरीराची 3 दिवस ते 14 दिवसामध्ये डेथ होते. कारण ह्यामध्ये मुख्य जो लॉस जो असतो इट इज ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स. जेव्हा मिनरल कॉर्टिकॉइडची डिफिशियन्सी असते इट कॉजेस पोटॅशियम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड विच रायजेस. आणि सोडियम आणि क्लोराईड जे असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं. त्यामुळे काय होतं तर ECM व्हॉल्यूम जे असतं ते खूपच कमी होतं. त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम कमी होतो आणि त्यामुळं कार्डियक डिस्फंक्शन होतं आणि शॉकमध्ये जातो आणि काय मनुष्याची डेथ पण होऊ शकते. अशा प्रकारे हे काम करतं. त्यामुळे इट इज अ लाईफ सेविंग हार्मोन. तर ह्याचे मुख्यतः 3 फंक्शन्स असतात अल्डोस्टेरॉनचे. एक म्हणजे रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम फ्रॉम रिनल ट्युब्युल्स. हे काय करतं तर सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन करतं. दुसरं काम म्हणजे पोटॅशियमचं हे एक्सक्रिशन करतं. आणि थर्ड इज सिक्रेशन ऑफ हायड्रोजन. हे 3 कामं असतात त्याची. आता आपण एकेकाची कामं बघत जाऊया त्याचा काय काय फरक असतो. ऑन सोडियम आयन्स तर अल्डोस्टेरॉन जे असते इट ॲक्ट्स ऑन द डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल अँड द कलेक्टिंग डक्ट अँड इन्क्रीजेस रिऑब्सॉर्प्शन ऑफ सोडियम. हे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट ह्या 2 ह्याच्यात काम करून सोडियमचं रिऑब्सॉर्प्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये करत असतं. जेव्हा अल्डोस्टेरॉन हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेशन केलं जातं तेव्हा फक्त फ्यू मिलीग्रॅम इतकं सोडियमचं एक्सक्रेशन होत असतं युरिनच्या माध्यमातून. पण जेव्हा अल्डोस्टेरॉनचं हायपोसिक्रेशन होतं तेव्हा दिवसाला 20 ग्रॅम इतकं सोडियमचा लॉस होत असतो. त्यामुळं अल्डोस्टेरॉनचं सोडियमच्या कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत किती महत्त्व आहे हे आपल्याला कळतं. त्यामुळं काय होतं तर सोडियम अँड कॉन्सन्ट्रेशन अँड ऑस्मोलॅरिटी ही दोन्ही मेंटेन ठेवली जाते. द नेक्स्ट इज ऑन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम. आता बघितलं आपण की सोडियम आयन मोठ्या प्रमाणामध्ये रिनल ट्युब्युल्समधून ॲब्सॉर्ब केले जातात.
पण ते एकटंच ॲब्सॉर्प्शन त्याचं होत नाही, त्यासोबत वॉटर पण ॲब्सॉर्ब केलं जातं. आणि इट इज इक्वल टू सोडियम रिअब्सॉर्प्शन, म्हणजे जितकं सोडियम आयन ॲब्सॉर्ब केलं जातं तितक्याच त्या प्रमाणामध्ये वॉटर पण रिअब्सॉर्ब केलं जातं. त्यामुळं काय होतं की जे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडचं व्हॉल्यूम असतं ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. पण जे काही सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन असतं ECFमध्ये ते आहे तेवढंच ठेवलं जातं. त्यात थोडंफार असं जेवढा जास्त प्रमाणामध्ये फरक पडत नाही, कारण जितक्या प्रमाणामध्ये सोडियम ॲब्सॉर्ब केलं आहे तितक्याच प्रमाणामध्ये वॉटर पण ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यामुळे सोडियम कॉन्सन्ट्रेशन हे किंचित असं वाढतं, न काय एवढा त्याच्यावर एवढा त्याचा काय मोठा फरक पडत नाही. पण जेव्हा सोडियम कॉन्सन्ट्रेशन हे आपल्या शरीरामध्ये थोडंसं वाढतं तेव्हा लगेच थर्स्ट सेंटर जे असतं ते ॲक्टिवेट केलं जातं आणि इंटेक ऑफ वॉटर हे केलं जातं. त्यामुळे आणखी ECF व्हॉल्यूम हे वाढतं. जे नेक्स्ट इज ऑन ब्लड प्रेशर. आता बघितलं आपण की ऑल्डोस्टेरॉनमुळे काय होतं तर ECF व्हॉल्यूम वाढतं, त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम वाढणार आणि ब्लड व्हॉल्यूम वाढला की ब्लड प्रेशर हे वाढणार. आता ह्यात पण एक कन्सेप्ट असतो, त्याला म्हटलं जातं अल्डोस्टेरॉन एस्केप और एस्केप फेनॉमिनॉन. It is a aldosterone escape refers to escape of the kidney from salt retaining effects of excess administration of or secretion of aldosterone, as in the case of primary hyperaldosteronism. म्हणजे काय सांगितले थोडक्यात त्यांनी की समजा अल्डोस्टेरॉन सिक्रेशन वाढलं त्यामुळे काय होणार, देर इज अ एक्सेस रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर. हे झालं की लगेच ECF व्हॉल्यूम वाढणार आणि लगेच ब्लड प्रेशर वाढणार. हे झालं की लगेच दोन घटना घडतात की ज्यामधून हे जे वाढलेलं जे ECF व्हॉल्यूम असतं लगेच कमी केलं जातं. एक म्हणजे देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ सिक्रेशन ऑफ ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड ANP from the atrial muscles of the heart. It causes excretion of excess sodium in spite of the increase in aldosterone secretion. यामुळे काय होतं की सोडियम आयनचं एक्सक्रिशन युरिनच्या माध्यमातून होत असतं, जरी का ऑल्डोस्टेरॉन सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये आहे तरी पण. दुसरं असतं ते प्रेशर डायोरेसिस. हे पण कसं होतं, अल्डोस्टेरॉन सिक्रेशन वाढलेलं आहे तरी पण एक्सेस डायोरेसिस होत असतं. त्यामुळे काय होतं, ह्या दोन घटना घडल्यामुळं काय होतं, जरी सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालं तरी तितक्या प्रमाणामध्ये ब्लड प्रेशरची वाढ होत नाही. त्यामुळे हे कारण असतं, लगेच ब्लड प्रेशर हे वाढते ते मेंटेन ठेवलं जातं ह्या दोन कारणामुळे. इथं सोडियम आयन लॉस केला जातो मुद्दामून आणि पुन्हा वॉटर लॉस पण मुद्दामून केला जातो. ह्यामध्ये काही हार्मोन्स असतात. एक म्हणजे ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड किंवा आणखी ब्रेन नायट्रियुरेटिक पेप्टाइड अँड C टाईप नायट्रियुरेटिक पेप्टाइड. दे आर ऑल सिक्रेटेड फ्रॉम कार्डियक मसल्स. तर अशा प्रकारे जो काय अल्डोस्टेरॉनचा इफेक्ट असतो तो एस्केप केला जातो, म्हणजे त्यापासून सुटका मिळवली जाते आणि ब्लड प्रेशर हे मेंटेन केलं जातं. पण हार्ट फेल्युअरच्या केसमध्ये किंवा सिरोसिस ऑफ लिव्हरच्या केसमध्ये किंवा नेफ्रायटिस सिंड्रोममध्ये हे असे कंडिशन होत नाही. त्यामुळे काय होतं, अल्डोस्टेरॉन सिक्रेशन वाढलं की लगेच ECF आणि वाढणार लगेच, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार. आता पुढचा पॉईंट आहे पोटॅशियम आयन्स. ह्यावर काय फरक पडतो तर अल्डोस्टेरॉन इन्क्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ पोटॅशियम आयन थ्रू रिनल ट्युब्युल्स. त्यामुळं जेव्हा अल्डोस्टेरॉन डेफिशियन्सी असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं. ते वाढलं की हायपरकॅलेमिया होतो. हायपरकॅलेमिया झालं, इट कॉजेस सिरियस कार्डियक टॉक्झिसिटी विथ वीक कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट अँड द डेव्हलपमेंट ऑफ अरिथमिया. तेव्हा काही केव्हा सिव्हिअर केसमध्ये डेथ पण होऊ शकतो. तर इतकं याचं महत्त्व असतं पोटॅशियम आयन एक्सक्रिशनचं.
The next is on hydrogen ion concentration. आता अल्डोस्टेरॉन काय करतं की सोडियम आयनचं ॲब्सॉर्प्शन वाढवतं. त्याचवेळी इट कॉजेस ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. रिनल ट्युब्युल काय करतात की सोडियम आयनचं ॲब्सॉर्प्शन करतात. त्याचवेळी ट्युब्युलमध्ये देअर इज अ सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. सो हे कसं असतं, सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन इज इन एक्सचेंज फॉर सोडियम आयन्स. त्याच्या एक्सचेंजमध्ये हायड्रोजन आयन सिक्रेट केले जातात. त्यामुळे आपल्या शरीरामधील ECFमधील हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲसिड बेस बॅलन्स हा मेंटेन ठेवला जातो. नेक्स्ट इज ऑन स्वेट ग्लँड्स अँड सलायव्हरी ग्लँड्स. तर जो रिनल ट्युब्युलमध्ये जो इफेक्ट असतो अल्डोस्टेरॉनचा, सेम इफेक्ट हा स्वेट ग्लँड्स आणि सलायव्हरी ग्लँडच्या माध्यमात होत असतो. सो सोडियम इज रिअब्सॉर्ब्ड फ्रॉम स्वेट ग्लँड्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्डोस्टेरॉन. त्यामुळं अल्डोस्टेरॉन आपण समजू शकतो की स्वेट ग्लँडच्या माध्यमातून आणि एक्सक्रीनच्या माध्यमातून जो का लॉस होणार असतो तो प्रिव्हेंट केला जातो. पण हे कधी होतं जास्त, जेव्हा समजा हॉट कंडिशनमध्ये उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये आपल्याला भरपूर घाम येत असतो, देअर इज अ मोर स्वेटिंग. सो ह्या कंडिशनमध्ये ह्याचं महत्त्व असतं. त्यामध्ये सोडियम आयनचं पण जो का म्हणजे रिअब्सॉर्प्शन असतं स्वेट ग्लँडच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. आणि सेम इफेक्ट ऑल्सो हॅपन्स इन सलायवा ऑल्सो. सो अल्डोस्टेरॉन हेल्प्स इन कॉन्झर्वेशन ऑफ सोडियम इन द बॉडी. नेक्स्ट इज ऑन इंटेस्टाईन. तर सोडियम आयनचं इंटेस्टाईनमधून ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम हे अल्डोस्टेरॉन करत असतो, इस्पेशली इन द कोलॉन अँड प्रिव्हेंट्स लॉस ऑफ सोडियम थ्रू फिसेस. पण जेव्हा समजा अल्डोस्टेरॉन डेफिशियन्सी असते तेव्हा सोडियम आणि वॉटर लॉस मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यामुळे देअर मे बी कंडिशन ऑफ डायरिया. द नेक्स्ट इज मोड ऑफ ॲक्शन. तर अल्डोस्टेरॉन हे मुख्यतः मेसेंजर RNA मेकॅनिझमच्या माध्यमातून काम करत असतं. कारण अल्डोस्टेरॉन इज अ लिपिड सोल्युबल. सो काय होतं, इट डिफ्यूज रॅपिडली इन द सायटोप्लाझम ऑफ द ट्युब्युलर एपिथेलियल सेल्स. त्यामध्ये गेलं की तिथं ते रिसेप्टर्स असतात त्याशी बाइंड होतं. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्डोस्टेरॉन रिसेप्टर कॉम्प्लेक्स विच डिफ्युजेस इन टू द न्यूक्लियस. तिथे गेलं की इट बाइंड्स विथ द DNA अँड फॉर्मेशन ऑफ mRNA. mRNA हा पुन्हा सायटोप्लाझममध्ये येतो आणि तो रायबोझोमला ॲक्टिव्ह करतो फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि त्यामधून आपल्याला हवी ती क्रिया ही केली जाते. नेक्स्ट इज रेग्युलेशन ऑफ सिक्रिशन. आपण यामध्ये डायग्राम बघूया. तर यामध्ये मुख्यतः 4 घटक असतात अल्डोस्टेरॉन सिक्रेशन रेग्युलेशन करण्यामध्ये. एक म्हणजे इन्क्रीज इन पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन, सेकंड इज डिक्रीज इन सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन, थर्ड इज डिक्रीज इन ECF व्हॉल्यूम अँड फोर्थ इज ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. हे 4 घटक असतात. या माध्यमातून हे जे अल्डोस्टेरॉन सिक्रेशन जे असतं ते रेग्युलेशन केलं जातं. आता कसं होतं ते बघूया आपण. आता जेव्हा समजा पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढतं तेव्हा लगेच अल्डोस्टेरॉन सिक्रेशन हे केलं जातं. मुख्यतः कसं असतं, अल्डोस्टेरॉन सिक्रेशन करण्यामध्ये जर आपण फॅक्टर बघितला जो इफेक्ट असतो तर ते असतं म्हणजे इन्क्रीज इन पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. सो इट ॲक्ट्स डायरेक्टली ऑन द झोना ग्लोमेरुलोसा अँड इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन. आणि सोडियम आयन कमी होणं किंवा ECF व्हॉल्यूम कमी होणं हे पण अल्डोस्टेरॉनला ॲक्टिवेट करतात. सो अल्डोस्टेरॉन इज सिक्रेटेड थ्रू रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. म्हणजे काय असतं, तर रेनिन जेव्हा समजा सोडियम कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे, पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आणि ECF व्हॉल्यूम पण कमी झालं आहे, तेव्हा देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. त्यामुळे रेनिन हा सिक्रेशन होतो. आणि रेनिनच्या प्रेझेन्समध्ये अँजिओटेन्सिन 1 मध्ये आणि अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2 मध्ये
कन्वर्जन केलं जातं. आता अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्जन हे एक कन्व्हर्टिंग एन्झाईम म्हणून असतं, विच इज सिक्रेटेड बाय लंग्स, ह्याच्या उपस्थितीमध्ये केलं जातं. आता अँजिओटेन्सिन 2 इट ॲक्ट्स ऑन द झोना ग्लोमेरुलोसा टू सिक्रेट मोर अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन सिक्रेशन झालं की इट ॲक्ट्स ऑन किडनी, सो देर इज अ रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड एक्सक्रिशन ऑफ पोटॅशियम. हे झालं की आपल्या शरीरामध्ये जे काय वाढलेलं पोटॅशियम असतं ते कमी होतं, कमी झालेलं जे सोडियम असतं त्याचे प्रमाण वाढतं, आणि जो कमी झालेला ECF व्हॉल्यूम असतो तो वाढतो. त्यामुळे लगेच ते जस्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटसला इनहिबिट करतात आणि पुन्हा पुढची सगळी सायकली बंद केली जाते. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये अल्डोस्टेरॉन सिक्रेशन हे रेग्युलेशन केलं जातं. आता आणखी एक फॅक्टर होता आपण असे बघितलं आपण, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. इट मेनली स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड इट हॅज ओनली माइल्ड इफेक्ट ऑन मिनरल कॉर्टिकॉइड्स और अल्डोस्टेरॉन. आता पुढचा बघूया आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. तर ह्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आर द कॉर्टिकोस्टेरॉइड्स विच ॲक्ट मेनली ऑन द ग्लुकोज मेटाबॉलिझम. यांचं मुख्य काम हे ग्लुकोज मेटाबॉलिझमवर होत असतं. यात मुख्यतः 3 घटक असतात, एक म्हणजे कॉर्टिसॉल, दुसरं कॉर्टिकोस्टेरॉन, थर्ड इज कॉर्टिसोन. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पुढचा पॉईंट आहे सिक्रिशन. दे आर सिक्रेटेड बाय झोना फॅसिक्युलाटा ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स. दे आर मेनली सिक्रेटेड बाय झोना फॅसिक्युलाटा और मिडल लेयर ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स, आणि अ स्मॉल क्वांटिटी इज ऑल्सो सिक्रेटेड फ्रॉम झोना रेटिक्युलरिस, म्हणजे इनर लेअरमध्ये. याचे मुख्यतः आपल्या काय माहीत नाही आपल्याला. नेक्स्ट इज फंक्शन्स. तर कॉर्टिसॉल और हायड्रोकॉर्टिसॉल हे सगळे मोर पोटेंट असतं, आणि 95% प्रमाण हे कॉर्टिसॉलचं असतं किंवा हायड्रोकॉर्टिसॉलचं असतं आपल्या शरीरामध्ये. 4% प्रमाण जे असतं ते कॉर्टिकोस्टेरॉनचे असतं, आणि फक्त 1% हे कॉर्टिसॉनचं असतं. दे आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोटेक्टिंग हार्मोन. आता मागाशी बघितलं आपण अल्डोस्टेरॉन हे म्हटलं जातं लाईफ सेविंग हार्मोन, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे असतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड जे असतात, दे आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोटेक्टिंग हार्मोन. कारण जर मानवी शरीरामध्ये समजा स्ट्रेस किंवा ट्रॉमा झाला तर त्यासाठी लढणारी म्हणून शक्ती म्हणून आपण ही ग्लुकोकॉर्टिकॉइड्सला बघतो. बरोबर आहे. मानवी शरीरामध्ये काय पण असू दे, स्ट्रेस असू दे, ट्रॉमा असू दे, इंजुरी असू दे, त्यापासून वाचवण्याचं काम हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स करतात. सो दे आर कॉल्ड ॲज लाईफ सेविंग हार्मोन्स. त्यातला पहिला हे फंक्शन्स आता बघूया आपण. त्यामध्ये पहिला आहे ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इंक्रीजेस द ब्लड शुगर लेवल किंवा ब्लड ग्लुकोज लेवल बाय 2 वेज. हे काय करतं, इट प्रमोट्स ग्लुकोनिओजेनेसिस. इट प्रमोट्स ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, मागच्या लेक्चरला बघितले आपण ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय. देर इज अ ब्रेकडाउन ऑफ protein and formation of amino acids. They are circulated in the blood and gluconeogenesis occurs. And second is by inhibiting glucose uptake and utilization of by peripheral cells. त्यामुळे काय होतं, ग्लुकोज वापरला जात नाही, त्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोज लेवल ही वाढते. कळलं, म्हणजे एक ग्लुकोनिओजेनेसिस होतं आणि ग्लुकोज अपटेक बाय पेरिफेरल टिश्यूज हा कमी केला जातो. या माध्यमातून ग्लुकोज लेवल ही शरीरातील वाढते. आता जेव्हा ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन हे मोठ्या प्रमाणात होत असतं, देर इज अ हायपरग्लायसेमिया, ग्लुकोज्युरिया अँड ॲड्रिनल डायबिटीस. आणि जेव्हा याचं हायपोसिक्रेशन होतं तेव्हा हायपोग्लायसेमिया होतं. द नेक्स्ट इज ऑन प्रोटीन मेटाबॉलिझम. सो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रमोट्स कॅटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, म्हणजे देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स.
त्यामुळे काय होतं, इट डिक्रीजेस द प्रोटीन्स इन द सेल अँड इन्क्रीजेस प्लाझ्मा अमिनो ॲसिड्स अँड प्रोटीन कंटेंट इन लिव्हर. काय होतं तर सेलमध्ये प्रोटीन हे कमी होतात, प्लाझ्मामधील अमिनो ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि लिव्हरमध्ये प्रोटीन कंटेंट हे पण वाढतं. हे कसं होतं तर लिव्हर सोडून बाकी सगळ्या सेल्समध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड हे प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतात आणि देर इज अ ब्रेकडाऊन करतात आणि ते प्रोटीन फॉर्मेशनसुद्धा कमी करतात बाय इनिबिटिंग ॲमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट इन टू द सेल्स अँड बाय इनिबिटिंग द फॉर्मेशन ऑफ RNA. जर समजा अमिनो ॲसिड समजा सेलमध्ये गेला नाही किंवा RNA फॉर्म झाला नाही तर प्रोटीन फॉर्मेशन हे होणारच नाही. हे एक असतं आणि काय करतं ते प्रोटीन ब्रेकडाऊन करतं आणि अमिनो ॲसिड हे रिलीज केलं जातं. तर आणखी देर इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ अमिनो ॲसिड्स इन टू हेपॅटिक सेल्स. आणि हेपॅटिक सेल्समध्ये हे जे प्रोटीन जे असतात दॅट यूज फॉर द ग्लुकोनिओजेनेसिस. ह्या 3 माध्यमातून प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये कमी केले जातात. त्यामुळे काय होतं तर इट कॉजेस मोबिलायझेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम टिश्यूज अदर दॅन लिव्हर. लिव्हर सोडून बाकी सगळ्यामध्ये मोबिलायझेशन ऑफ प्रोटीन हे घडतं. आता जेव्हा देर इज अ हायपर सिक्रेशन देर इज अ एक्सेस कॅटाबॉलिझम ऑफ प्रोटीन रिझल्टिंग इन मस्क्युलर वेस्टिंग अँड निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स. आता पुढचं आहे ऑन फॅट मेटाबॉलिझम. तर इट कॉजेस मोबिलायझेशन अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट्स. ह्यात काय होतं तर ॲडिपोस टिश्यूमधून फॅटी ॲसिड्स हे मोबिलाइज केले जातात आणि ब्लडमध्ये फॅटी ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढवलं जातं आणि फॅट हे सोर्स ऑफ एनर्जी म्हणून वापरला जातो. यांचा उद्देश काय असतो मुख्य म्हणजे तर ग्लुकोज लेवल वाढवली पाहिजे. ग्लुकोजचे जे काम असतं ते बाकी कोणाकडून तुम्ही केलं पाहिजे, ते म्हणजे काय प्रोटीन आणि फॅट. त्यामुळे फॅटसुद्धा ह्यासाठी वापरलं जातं. तर ॲडमिट टिश्यूमधून फॅटी ॲसिड रिलीज केले जातात आणि ते ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून वापरले जातात. त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये कीटोन बॉडीज फॉर्म होतात. इट इज कॉल्ड एज कीटोजेनिक इफेक्ट ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आता जेव्हा हायपरसेक्रेशन होतं ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं त्यावेळी इट कॉजेस ॲबनॉर्मल टाईप ऑफ ओबेसिटी बाय इन्क्रीजिंग डिपॉझिशन ऑफ फॅट इन सर्टन एरियाज. कसं होतं फक्त काही एरियामध्येच फॅट डिपॉझिट केलं जातं लाईक ॲबडोमेन, चेस्ट, फेस और बटक्स. नेक्स्ट इज ऑन वॉटर मेटाबॉलिझम. तर जेव्हा आपण लार्ज क्वांटिटीमध्ये वॉटर घेतो तेव्हा लगेच ग्लुकोकॉर्टिकॉइड हे वॉटरचं एक्सक्रिशन करण्याचं काम करतात. लक्षात घ्या जेव्हा मनुष्य मोठ्या क्वांटिटीमध्ये वॉटर घेतो तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे लगेच त्याचं एक्सक्रिशन करण्याचं काम करतात. सो देर इज अ मेंटेनन्स ऑफ वॉटर बॅलन्स. जेव्हा याची इन्सफिशियन्सी असते ॲड्रेनलची तेव्हा वॉटर रिटेन्शन होतं आणि वॉटर लोड हा आपल्या शरीरामध्ये वाढवला जातो. नेक्स्ट इज ऑन मिनरल मेटाबॉलिझम. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स एनहान्सेस द रिटेन्शन ऑफ सोडियम अँड टू लेटर एक्सटेंट इन्क्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ पोटॅशियम. सोडियमचं रिअब्सॉर्प्शन करतं आणि पोटॅशियमचं एक्सक्रिशन करतं. त्यामुळे जेव्हा ह्यांचं हायपरसिक्रेशन होतं तेव्हा इडिमा होतो. इडिमा, हायपरटेन्शन, हायपोकॅलेमिया अँड मस्क्युलर विकनेस. आणखी हे काय करतात तर इट डिक्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल बाय इनिबिटिंग इट्स ॲब्सॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाईन अँड बाय इन्क्रीजिंग द एक्सक्रिशन थ्रू युरिन. तर इंटेस्टाईनमधून कमी ॲब्सॉर्प्शन करणं आणि युरिनमधून एक्सक्रिशन करणं ह्या माध्यमातून कॅल्शियम लेवल हे कमी करण्याचं पण काम करतं. आता बघूया ऑन बोनवर याचं काय काम असतं. तर इट कॉजेस बोन रिसॉर्प्शन अँड इनिबिट बोन फॉर्मेशन. सो देर इज अ ऑस्टिओपोरोसिस. द नेक्स्ट इज ऑन मसल्स. आता मगाशी बघितलं आपण देर इज अ रिलीज ऑफ अमिनो ॲसिड्स अँड प्रोटीन कॅटाबॉलिझम. सो देर इज अ मस्क्युलर विकनेस ड्यू टू निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड हायपोकॅलेमिया. आता बघूया ऑन ब्लड सेल्स. तर इट कॉजेस
decrease in the number of circulating eosinophils by increasing the destruction of eosinophils in reticular endothelial cells. तर जे रेटिक्युलर एंडोथेलियल सेल्स असतात त्यामध्ये इओसिनोफिलचं डिस्ट्रक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होते. त्याचबरोबर बेसोफिल, लिम्फोसाइट्स यांची संख्या अशा प्रकारे कमी केली जाते आणि मुख्यतः न्यूट्रोफिल, आरबीसी आणि प्लेटलेट्स यांची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढवली जाते. नेक्स्ट इज ऑन व्हॅस्क्युलर रिस्पॉन्स. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड इज इसेन्शियल. त्याचा फक्त उपस्थिती, प्रेझेन्स हा महत्त्वाचा असतो फॉर द ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. बरोबर आहे. ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन दे ॲक्ट ऑन द व्हेसल्स अँड दिस ॲक्ट्स ओनली इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. जर समजा ते उपस्थित नसले देअर मे बी व्हॅस्क्युलर कोलॅप्स. द नेक्स्ट इज ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. The glucocorticoids are essential for normal functioning of CNS. जेव्हा त्यांचा हे होतं, सिक्रेशन कमी होतं, तेव्हा देअर मे बी इरिटेबिलिटी और लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड सेन्सिटिव्हिटी टू ऑल फॅक्टरी अँड टेस्ट स्टिम्युलाई इंक्रीजेस इन ॲड्रेनल इन्सिफिशियन्सी. द नेक्स्ट इज परमिसिव्ह ॲक्शन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे काही हार्मोनचं ॲक्शन करण्यामध्ये, एक्झिक्युशन करण्यामध्ये मुख्यतः प्रेझेन्स हा त्याचा महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. उदाहरणार्थ कॅल्ड्रिजेनिक इफेक्ट ऑफ ग्लुकॅगॉन किंवा लायपोलायटिक इफेक्ट्स ऑफ कॅटेकोलामाइन्स किंवा प्रेशर इफेक्ट्स ऑफ कॅटेकोलामाइन्स किंवा ब्रॉन्कोडायलेशन बाय कॅटेकोलामाइन्स हे जे क्रिया असतात त्यामध्ये मुख्यतः प्रेझेन्ससाठी हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे महत्त्वाचे असतात. द नेक्स्ट इज ऑन रेजिस्टन्स टू स्ट्रेस. तर मनुष्यामध्ये कायम स्ट्रेस असतो, फिजिकल, मेंटल, काय पण असेल. व्हेनेवर देर इज अ एक्सपोजर टू एनी टाईप ऑफ स्ट्रेस देर इज अ इंक्रीज इन द सिक्रेशन ऑफ ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन और ACTH. आणि ACTH काय करतं, इट कॉजेस इंक्रीज इन सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन. आणि जेव्हा ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन वाढले जाते तेव्हा आपली बॉडी ही त्या स्ट्रेसला रेजिस्टन्स करते. जेव्हा समजा ॲड्रेनल कॉर्टेक्स हा रिमूव्ह केला जातो तेव्हा तो ॲनिमल डाय होतो, कारण इट कॅनॉट फाईट विथ द स्ट्रेस. आणि हेच मनुष्याबाबतीत सुद्धा घडत असतं. पण नक्कीच मेकॅनिझम माहीत नाही की कशाप्रकारे हे स्ट्रेसला फाईट करतं. पण एवढं नक्की माहीत आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइड फाईट्स विथ द स्ट्रेस. असं समजलं जातं की नक्कीच कारण माहीत नाही, पण असं समजलं जातं की ॲमिनोसिड्स हे टिश्यूमधून लिव्हर सेलला ट्रान्सपोर्ट केले जातात आणि तिथे लिव्हरमध्ये न्यू प्रोटीन फॉर्मेशन होतं. आणि दी सबस्टन्सेस आर इसेन्शियल फॉर द फाईट विथ स्ट्रेस. किंवा फॅटी ॲसिड्स हे सेल्समधून रिलीज केले जातात आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी तयार केली जाते. किंवा एनहान्समेंट ऑफ व्हॅस्क्युलर ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटेकोलामाइन्स अँड फॅटी ॲसिड इट ऑल्सो फाईट विथ स्ट्रेस. किंवा बाकी शरीरामध्ये जे सिव्हिरिटी ऑफ चेंजेस असतात ते कमी करून स्ट्रेस हे बॉडी फाईट करत असते. नेक्स्ट इज अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट्स. आता त्यासाठी महत्त्वाचं आहे ते इन्फ्लेमेशन म्हणजे काय ते माहीत असणं. आता इन्फ्लेमेशन म्हणजे काय, इट इज अ लोकलाइज्ड प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स इंड्युस्ड बाय इंजुरी और डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यू. जेव्हा एखाद्या टिश्यूला इंजुरी होते किंवा ट्रॉमा होतो तर तिथे जी रिॲक्शन घडते इट इज अ इन्फ्लेमेशन. काही त्यामध्ये मेकॅनिकल किंवा केमिकल सबस्टन्स असतात त्यामुळे त्याला इंजुरी होते. त्यावेळी काही घटना घडतात. काय होतं तर काही केमिकल सबस्टन्स लाईक हिस्टामाइन, सेरोटोनिन, ल्युकोट्राईन, प्रोस्टाग्लॅन्डिन्स, ब्रॅडिकिनिन हे रिलीज केले जातात. त्यामुळे तिथं व्हॅसोडायलेटेशन होतं. ते झालं की तिथं एरिथेमा होतो, म्हणजे तिथं ब्लड फ्लो हा त्या एरियाला वाढवला जातो. तिथं ब्लड फ्लो आला की तिथे ल्युकोसाइड्स मुख्यतः न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि हे त्यात डिफेन्सिव्ह मेकॅनिझमचं मुख्यतः काम करतात.
आता तिथं व्हॅसोडायलेशन झालं त्यामुळे काय होतं, तिथं सेलची परमिबिलिटी वाढते, कॅपिलरी परमिबिलिटी वाढते, त्यामुळे तिथं फ्लुइड्स हे मोठ्या प्रमाणामध्ये ऊज होतात. ऊज झाले की तिथं इंटरस्टिशियल स्पेस जो असतो तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एडिमा होतो. तसेच तिथे पुन्हा फायब्रोनोजेन आणि ऑदर प्रोटीन जे असतात ते पण तिथे लीक केले जातात. त्यामुळे तिथे एडिमा होतो आणि त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून क्लॉट फॉर्मेशन होतं. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे जे इन्फ्लेमेटरी इफेक्ट जे असतात ते पूर्णतः कमी करण्याचं काम करतात. टोटली याचे रिव्हर्स काम करतं. म्हणजे व्हॅसोडायलेशन ते प्रिव्हेंट करतं. पुन्हा लायसोसोम एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी करतं. जे काही हॉर्मोन सिग्नल होतं हिस्टामिनसारखे ते प्रिव्हेंट करतं. पुन्हा ल्युकोसाईड जे असतात तिथं पोहोचण्याचं काम हे प्रिव्हेंट करतं. कॅपिलरी परमिबिलिटी जे असते ते मुख्य कमी करते. टी सेल जे असतात ते सप्रेस करतं. आणि अशा प्रकारे ते इन्फ्लेमेटरी इफेक्ट जे असतात ते पूर्णतः कमी करण्याचं काम करतं. नेक्स्ट इज अँटी ॲलर्जिक ॲक्शन. तर ॲलर्जीची रिॲक्शन असते ते पण कमी करण्याचं काम हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स करत असतात. नेक्स्ट इज इम्युनोसप्रेसिव्ह इफेक्ट्स. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड जे असतात दे सप्रेस द इम्युन सिस्टीम ऑफ द बॉडी बाय डिक्रीजिंग द नंबर ऑफ सर्क्युलेटिंग टी लिम्फोसाइट्स. म्हणजे टी लिम्फोसाइट्स हे मुख्यतः माहिती आहे आपल्याला की बॉडी डिफेन्स मेकॅनिझममध्ये महत्त्वाचं काम करत असतात. त्यांना सप्रेस करण्याचं काम हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे करत असतात. आता जेव्हा समजा याचा पण फायदा करून घेतात. कसं केलं जातं, जेव्हा समजा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं तेव्हा शक्यता असते की बॉडी ते स्वीकारणार नाही कारण इट इज अ फॉरेन मटेरियल. तेव्हा काय केलं जातं, एक्सेस कॉर्टिकोस्टेरॉइड्स इंजेक्शन केल्यामुळं त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी केली जाते आणि त्यामुळं ती जी फाईट असते इम्युनिटीची त्या ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या विरुद्ध ते प्रिव्हेंट केलं जातं. आणि अशा प्रकारे इम्युनोसप्रेसिव्ह ॲक्शन ही घडवली जाते. The next is mode of action. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.